आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। केंद्राने उत्पादन खर्चाच्या आधारावर वस्तूवरील MRP निश्चित करावी, ग्राहक पंचायतची मागणी। केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या आधारावर MRP म्हणजेच कमाल विक्री किंमत निश्चित करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या बागलाण तालुका शाखेतर्फे तहसीलदार बागलाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्याच्या वस्तूवरील MRP कमाल विक्री किंमत व्यवस्था ग्राहक संरक्षणासाठी अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात ती नफाखोरीचे साधन बनले आहे। MRP निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र आणि सक्षम कायदा करावा व MRP ही उत्पादन खर्च, व्यापारी नफा, वितरण खर्च आणि अंतिम विक्री किंमत जाहीर करणे बंधनकारक करावे अशी मागणी करीत आहेत। MRP म्हणजे नफेखोरीचे साधन नसावे। ग्राहकांना वस्तूची खरी किंमत, वितरण खर्च, व्यापाराचा नफा लक्षात घेऊन MRP ग्राहकाला योग्य न्याय देणारी असावी। सदर MRP योग्य आहे किंवा नाही याबाबत ग्राहकाला कोणतीही माहिती स्पष्ट होत नाही। परिणामी ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे आकारले जातात। त्यामुळे बाजार व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर असमतोल निर्माण होऊन ग्राहकांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे। वैद्यकीय क्षेत्रातील मोठे हॉस्पिटल व मेडिकल संस्था यांचे काही उदाहरणे रुग्णांच्या ट्रीटमेंट संसाधने, ऑपरेशन खर्च बाबतीत लक्षात घेतले तर अव्वाच्या सव्वा दर फी आकारणी वसुली केली जात आहे। मेडिकलच्या गोळ्या औषधांमध्ये दुकानदार 15 ते 20% सूट देतो। यावरून नफेखोरीबाबत शंका व्यक्त होते व जवळजवळ सर्व क्षेत्रात MRPच्या कमाल किमतीतून ग्राहकांची प्रचंड लूट होत आहे। वैद्यकीय क्षेत्रात तर त्यांचेच मेडिकल, त्यांचेच पॅथॉलॉजिस्ट, लॅबोरेटरीज, रेफर केलेले पेशंट्स, कमिशन, कट प्रॅक्टिस, ॲम्ब्युलन्सही त्यांचेच। रस्त्यावरील अपघाताचे रुग्ण प्रथम सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी रुग्णालयात ॲम्ब्युलन्स चालक का नेतात हे सर्व ग्राहक ओळखून आहेत। जनता खुडी नाही, सर्व समजते, पण संघटित नसल्याने किंबहुना वेळेअभावी विरोध होत नाही अशी उदाहरणे जनतेला ज्ञात होत आहेत। म्हणून भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि ग्राहक व्यवहार मंत्रालय यांच्या माध्यमातून MRP निश्चित करण्यासाठी कायदा करावा। या कायद्यामध्ये वस्तूच्या कमाल किरकोळ किमतीसाठी वाजवी मर्यादा निश्चित करण्याची स्पष्ट तरतूद करावी। तसेच MRP संदर्भात नियम निश्चित करून अंमलबजावणी करणे, तपासणी करणे, गैरप्रकारांवर कठोर कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण अथवा आयोग स्थापन करणे गरजेचे आहे। विद्यमान कायद्यातही आवश्यक सुधारणा करून उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक किंवा व्यापाऱ्यावर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद करावी। ग्राहकांना वस्तूची खरी किंमत समजावी, म्हणजे उत्पादन खर्च, प्रथम विक्री, वितरण खर्च, व्यापारी नफा, अंतिम विक्री किंमत याची स्पष्ट माहिती उत्पादनावर नमूद करणे कायदेशीर बंधनकारक करण्यात यावे। केंद्र सरकारने पुढील गोष्टी बंधनकारक कराव्या। नंबर 1, प्रत्येक वस्तूवर उत्पादन खर्च छापावा। नंबर 2, मनमानी MRP बंद करावी। नंबर 3, ग्राहकांसाठी न्याय किंमत निश्चित करावी। नंबर 4, ग्राहकाची आर्थिक लूट थांबवावी। नंबर 5, MRP व्यवस्थेतील ग्राहकांविरोधी त्रुटीविरोधात आणि ग्राहक संरक्षणासाठी व तपासणीसाठी प्राधिकरण किंवा आयोग नेमावा। नंबर 6, MRP ठरवण्यासाठी स्वतंत्र व सक्षम कायदा करण्यात यावा। बागलाण तालुक्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे कायदेशीर सुधारणांसाठी सकारात्मक पाठपुरावा केला जाईल व केंद्र शासनाकडून सुधारणा न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी श्यामकांत लोखंडे, राजेंद्र खैरनार, कुबेर जाधव, दिलीप खैरनार, सुनील खैरनार, दिलीप अहिरे, रूपदास बैरागी, भालचंद्र अहिरराव, दादासाहेब निकम, नितीन रौंदड, संजय पाठक, सुनील पंडित, देविदास येवला, प्राध्यापक कौतिक हिरे, दत्ता धोंडगे, अशोक गुडेचा, शशिकांत सोनवणे, संजय भांबरे, श्री प्रशांत पाठक, कन्हैयालाल गोसावी आदी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। अखिल भारतीय ग्राहक पंचायत बागलाण तालुका शाखा यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, बागलाण तालुका, बागलाण जिल्हा नाशिक यांना आज रोजी निवेदन देण्यात आलेले आहे। केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या आधारावर वस्तूवरील MRP कमाल विक्री किंमत निश्चित करण्याची मागणी केलेली आहे। महोदय, वरील विषयास अनुसरून सविनय विनंती करतो की अखिल भारतीय ग्राहक पंचायत बागलाण तालुक्याच्या वतीने निवेदन देऊ इच्छितो की सध्याच्या वस्तूवरील MRP कमाल विक्री किंमत व्यवस्था ग्राहक संरक्षणासाठी अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात ती नफेखोरीचे साधन बनले आहे। MRP निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र आणि सक्षम कायदा करावा व MRP ही उत्पादन खर्च, व्यापारी नफा, वितरण खर्च, अंतिम विक्री जाहीर करणे बंधनकारक करावे अशी मागणी करीत आहोत।
MRP म्हणजे नफेखोरीचे साधन नसावे. ग्राहकांना वस्तूची किंमत, वितरण खर्च, व्यापाऱ्यांचा नफा घेऊन MRP ग्राहकाला योग्य न्याय देणारी असावी. सदर MRP योग्य आहे की नाही याबाबत ग्राहकाला कोणतीही माहिती स्पष्ट होत नाही. परिणामी ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे जातात. त्यामुळे बाजार व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर असमतोल निर्माण होऊन ग्राहकांमध्ये प्रचंड निराशा